नमस्कार मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जी काही वेंडर सिलेक्शनची प्रोसेस आजच्या आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बऱ्याचशा दिवसापासून वेंडर सिलेक्शनचे जे काही ऑप्शन होते किंवा वेंडरची जी काही लिस्ट होती ती वेबसाईटवरती अपडेट झालेली नव्हती, परंतु ती जी लिस्ट आहे ती आत्ता आलेली आहे व वेंडर सिलेक्शन सुद्धा सुरू झालेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेंडर सिलेक्शन कशा पद्धतीने करणार आहे त्यावरती माहिती घेणार आहे व कोणते कोणते वेंडर ऑप्शन्स आलेले आहेत ते सुद्धा सांगणार आहे व भविष्यामध्ये कोणते वेंडर सिलेक्शन येणार आहेत ते सुद्धा वेंडरचे ऑप्शन येणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा। तर मित्रांनो, कुठलेही एक तुम्हाला ब्राउझर ओपन करून मागेल त्यालाची जी काही वेबसाईट आहे ती तुम्हाला वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे आणि जे काही तुमचा आयडी आहे तो तुम्हाला आयडी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी काही तुमची डिटेल्स आहे ते डिटेल्स दाखवेल। त्यानंतर इथे ऑप्शन्स दाखवणार आहे। तर ऑप्शन्समध्ये जे काही वेंडर आहेत ते सध्या दोन कंपन्या आलेल्या आहेत, त्या दोन्हीपैकी एका कंपनीचं सिलेक्शन जे आहे ते सिलेक्शन करून तुम्हाला तुमचा जो काही रजिस्टर नंबर आहे त्यावरती तुमचा OTP जाईल। त्यानंतर OTP प्रमाणीकरण करा या टॅबवरती तुम्हाला जाऊन OTP टाकायचा आहे। आता इथे OTP प्रमाणीकरण करायचं आहे। त्यानंतर लाभार्थी यशस्वीप्रमाणे प्रमाणीकरण झाले आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे व त्यानंतर जी काही आपली कंपनी आहे ती जे सिलेक्शन जे आहे ते झालेले आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन झालेले आहे अशा प्रकारचं तुम्हाला इथे नोटिफिकेशन येईल। त्यानंतर तुमची कंपनी जी आहे ती सिलेक्शन झालेली आहे। सध्या तर दोनच कंपन्या यामध्ये अपडेटेड आहेत किंवा त्यांचे वेंडर अपडेट आहेत। तर येणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत ते पण 10-15 दिवसांमध्ये येऊन जातील। तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा। धन्यवाद।